फेब्रुवारी 2022. ठिकाण ओडिशाचा एक निर्मनुष्य हायवे. दोन मित्र, एक बाईक आणि रात्रीच्या अंधारात सुरू झालेला एक असा प्रवास जो त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होता. चला ऐकूया ही थरारक कहाणी. हा प्रश्न विचारला होता एका पोलीस इन्स्पेक्टरने, जो रात्रीच्या गस्तीवर होता. आणि खरं तर हा फक्त एक साधा प्रश्न नव्हता, तर पुढे येणाऱ्या एका मोठ्या धोक्याची पहिली सूचना होती. पण प्रेमात वेडे झालेल्या त्या दोन मित्रांना याची पुसटशीही कल्पना नव्हती. तर पहिला इशारा त्यांना कधी मिळाला? बरोबर रात्री 12:15 भवानीपटणाजवळचा हायवे. चंद्रकांत आणि अमित बाईकवर होते आणि अचानक एका पोलीस गस्ती पथकाने त्यांना थांबवलं. आता साहजिकच एवढ्या रात्री पोलिसांनी अडवल्यावर कोणीही थोडं घाबरणारच. पण खरी विचित्र गोष्ट तेव्हा घडली जेव्हा चंद्रकांत आणि अमितने सांगितलं की त्यांना रायकियाला जायचंय. हे ऐकताच पोलिसांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि भीती दिसू लागली. त्यांनी या दोघांचे, त्यांच्या आयडीचे, इतकंच काय त्यांच्या बाईकचेही फोटो काढले. का? असं का केलं असेल त्यांनी? जणू काही त्यांना माहीत होतं की हे दोघं अशा प्रवासाला निघालेत जिथून परत येण्याची शक्यता खूप कमी होती. पण पोलीस इतके का घाबरले होते? म्हणजे हे दोघं नक्की कुठे चालले होते? चला या प्रवासामागचं कारण समजून घेऊया. कारण हा काही साधासुधा प्रवास नव्हता. ही होती प्रेमासाठी घेतलेली एक मोठी जोखीम. किती लांबचा प्रवास होता माहितीये? तब्बल 600 किलोमीटर. हो, 600हून अधिक किलोमीटर. आणि तेही एकाच दिवसात एका मोटरसायकलवर पूर्ण करायचं होतं. विचार करा, किती धाडसी आणि किती जास्त थकवणारा हा प्लॅन असेल. आता त्यांचा प्लान बघा. तोही तितकाच गुंतागुंतीला होता. सगळ्यात आधी रायकियाहून राजखरियारला जायचं, तिथे चंद्रकांतच्या मैत्रिणीला भेटायचं. मग तिथून पुढे झिपोरला जायचं, जिथे अमितची मैत्रीण होती. आणि शेवटी झिपोरहून परत रायकियाला घरी यायचं. हे सगळं एका दिवसात. सगळं काही प्लॅनप्रमाणे सुरू होतं. पण म्हणतात ना, नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं. जयपूरला पोहोचल्यावर अमितच्या ऑफिसमधून एक अर्जंट फोन आला आणि सगळा प्लॅन फिसकटला. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी 9च्या आधी ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं काम पूर्ण करायचं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे एकच पर्याय उरला. त्याच रात्री त्या धोकादायक निर्जन हायवेवरून परतीचा प्रवास सुरू करणे. आणि बघा, नियती त्यांना त्या धोकादायक रस्त्याकडे कशी ढकलत होती. पण त्याचवेळी त्यांना धोक्याचे इशारेही मिळत होते. जसजसं ते पुढे जात होते तसतसे वाटेत भेटणारे लोक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते. जेवण्यासाठी ते एका ढाब्यावर थांबले. तिथे त्यांना एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर भेटला. त्याने या दोघांना पुढे जाण्यापासून सरळ सरळ थांबवलं. त्याने कारण तर नाही सांगितलं, पण तो जे बोलला ते खूप महत्त्वाचं होतं. तो म्हणाला, आम्ही ड्रायव्हर लोकसुद्धा त्या रस्त्यावरून रात्री प्रवास करत नाही. बरं, थोडं पुढे गेल्यावर नारला इथे त्यांना पुन्हा पोलीस नाकाबंदी लागली. तिथल्या पोलिसांनी त्यांना रामपूर जंगलात होणाऱ्या चोऱ्यांबद्दल आणि गावकऱ्यांच्या गस्तीबद्दल सांगितलं. पण जाता जाता एक पोलीस हळूच पुटपुटला. त्या जंगलात जंगली जनावरांपेक्षाही बऱ्याच विचित्र गोष्टी घडतात. आणि इथूनच सुरू होतो तो खरा अनुभव, जिथे सत्य आणि भ्रम यांच्यातली रेषा पुसट होऊ लागते. चंद्रकांतसाठी आता सत्य काय आहे हे ओळखणंच कठीण होणार होतं. आणि इथेच गोष्ट पूर्णपणे विचित्र वळण घेते. का? कारण दोघांच्या कहाण्या एकमेकांशी अजिबात जुळत नव्हत्या. चंद्रकांतच्या मते मुसळधार पावसात अमित टॉयलेटसाठी थांबला आणि परत आला तेव्हा तो पूर्णपणे कोरडा होता. तर दुसरीकडे अमितचं म्हणणं होतं की चंद्रकांतने त्याला पोलीस चेकपोस्टवरच सोडून बाईक पुढे दामटाळली होती. मग प्रश्न हाच उरतो, चंद्रकांतसोबत बाईकवर बसलेली ती व्यक्ती नक्की कोण होती? चंद्रकांतच्या मनात हा सगळा गोंधळ चालू होता. आणि त्याचवेळी ही कहाणी आपल्या सर्वात भयावह टप्प्यावर पोहोचली. ते दोघे आता त्या जंगलाच्या सर्वात घनदाट, सर्वात भीतीदायक भागात प्रवेश करत होते. एकदम घनदाट जंगल, दूरपर्यंत कोणीही नाही. आणि अशा ठिकाणी अचानक त्यांची बाईक बंद पडली. विचार करा, रात्रीच्या त्या भयान शांततेत बाईक बंद पडण्याचा तो आवाजसुद्धा किती धडके भरवणारा असेल. खूप प्रयत्न करून त्यांनी बाईक ढकलत एका उतारावर आणली. पण इथे एक चमत्कारच घडला. उतारावर बाईकचा वेग वाढायला हवा, पण त्याऐवजी तो कमी होऊ लागला. जणू काही एखादी अदृश्य शक्ती बाईकला समोरून रोखून धरत होती. आणि त्याचवेळी अमित चंद्रकांतच्या कानात कुजबुजला, भाऊ मागे बघ, कोणीतरी येतंय. चंद्रकांतने घाबरतच साईड मिररमध्ये पाहिलं आणि त्याला दिसली पांढऱ्या कपड्यातली एक आकृती, जिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ती एक पोतं ओढत त्यांच्याच दिशेने येत होती. ती आकृती एका स्त्रीची होती. ती त्यांच्या पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला बसली. या दोघांनी आपला श्वास रोखून धरला होता. मग तिने ते पोतं उघडलं आणि आतून जे बाहेर काढलं
ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पोत्यात एका लहान मुलाचा सांगाडा होता. तिने तो सांगाडा आपल्या मांडीवर ठेवला आणि त्याच्या पायाला हळद लावू लागली. जणू काही ते जिवंत बाळ आहे आणि ती त्याची सेवा करतेय. आणि मग ती मोठमोठ्याने रडू लागली. तिचं ते रडणं जवळपास 20 मिनिटं चालू होतं. जेव्हा ती बाई शांत झाली तेव्हा या दोघांनी कशीबशी हिंमत करून बाईक पायाने ढकलत पुढे न्यायला सुरुवात केली. पण थोडं पुढे गेल्यावर चंद्रकांतने मागे वळून पाहण्याची चूक केली आणि त्याला जे दिसलं ते अक्षरशः हादरवणारं होतं. तीच बाई रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला लटकलेली होती. त्या भयानक दृश्यापासून जीव वाचवून पळाल्यावर त्यांची काय अवस्था झाली असेल याचा आपण फक्त अंदाजच लावू शकतो. काही वेळाने त्यांना पुढे एक गावकरी घेतला आणि त्यानेच त्या संपूर्ण भयावह अनुभवामागे दडलेलं दुःखद रहस्य उलगडलं. त्या गावकऱ्याने जी कहाणी सांगितली ती खूपच दुःखद होती. काही वर्षांपूर्वी त्याच रस्त्यावर एका जोडप्याचा आणि त्यांच्या 7 महिन्यांच्या मुलीचा बाईक अपघात झाला. नवऱ्याचा जागीच मृत्यू झाला. मदतीच्या शोधात फिरत असताना त्या स्त्रीच्या हातातच तिच्या मुलीनेही प्राण सोडले आणि हे दुःख सहन न झाल्यामुळे त्या स्त्रीने त्याच ठिकाणी झाडाला गळफास लावून घेतला. आता तिचा आत्मा त्याच जंगलात भटकतो आणि तिच्यासोबत घडलेली ती दुःखद घटना पुन्हा पुन्हा जगतो. जाता जाता त्या गावकऱ्याने एक असं वाक्य सांगितलं जे ऐकून त्या दोघांना कळलं की ते किती मोठ्या संकटातून वाचले होते. तो म्हणाला, बाळांनो, तुम्ही मोटरसायकलवरून खाली उतरला नाहीत हे खूप चांगलं केलं. जर तुम्ही उतरला असता तर तुमचे मृतदेहही या जंगलात सापडले नसते. चंद्रकांत आणि अमितचा हा अनुभव ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो की भूत म्हणजे नेमकं काय असतं. जेव्हा दुःखाचा एखादा तीव्र क्षण एखाद्या ठिकाणी कायमचा अडकून राहतो तेव्हा नेमकं काय होतं. कदाचित याच प्रश्नात त्या रात्रीचं उत्तर दडलेलं असेल.